लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुंबईतील भुलेश्वरमध्ये आगमनावेळी 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळल्याची दुर्दैवी घटना. या दुर्घटनेत 2 गणेश भक्तांचा मृत्यू तर 5 जण जखमी. जखमींमध्ये 5 वर्षाच्या आणि 7 वर्षाच्या चिमुकलींचाही समावेश. भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यात झालेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी वर्षा गायकवाड यांची देवाकडे प्रार्थना. महाराष्ट्रात वाहनांच्या पीयूसी शुल्कात वाढ. नव्या दरानुसार दुचाकीसाठी 60 रुपये तर पेट्रोल 3 चाकीसाठी 120, पेट्रोल सीएनजी एलपीजी 4 चाकीसाठी 140 तर डिझेल वाहनांसाठी 180 रुपये शुल्क आकारले जाणार. परिवहन विभागाकडून हे सुधारित दर राज्यभर लागू. 1 सप्टेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांना इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी प्रत्यक्ष बोर्डिंग पासची अट रद्द. प्रवाशांना आता मोबाईलवरील ई बोर्डिंग पास दाखवून प्रक्रिया पूर्ण करता येईल. यामुळे प्रवाशांचा बोर्डिंगचा वेळ वाचणार आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून तयारीला वेग. महाव्यवस्थापकांकडून देवळाली, नाशिक रोडसह 5 महत्त्वाच्या स्थानकांची पाहणी. गर्दीचं नियोजन, प्रवासी सुविधा आणि सुरक्षेला रेल्वेने दिलं प्राधान्य. मध्य रेल्वेचा हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावर सकाळी 10:55 पासून ते 3:55 ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11:10 पासून ते 4:10 ब्लॉक असणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडो चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य. मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसल्यास आता लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे. चालकांच्या रोजगारावर परिणाम होऊ नये म्हणून रॅपिडोकडून 3 स्वतंत्र युट्यूब चॅनलवरून मराठीचे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मुंबईतील मैदान आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज वांद्र्यामध्ये तिरंगा आंदोलन. वांद्र्यातील रंगशारदा येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर ठाकरे गटाचं आंदोलन होणार आहे. आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून मनोज जरांगेंची भेट. अब्दुल सत्तारांकडून जरांगेंना आंदोलन न करण्याची विनंती. जरांगे मात्र 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम आहेत. जनगणनेत ओबीसींच्या स्वतंत्र रकाण्यासाठी सकल ओबीसी महामोर्चाकडून 1 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 25 ऑगस्टला मुंबईत राज्यस्तरीय बैठक. यावेळी गृहमंत्रालयाच्या राजपत्राविरोधात याचिकाही दाखल केली जाणार. जरांगेंना भाषणातून धमकी देऊन वादग्रस्त विधानाप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल. मुख्यमंत्री फडणवीस आज जेनझींसोबत संवाद साधणार. नागपुरातील रेशीमबाग मैदानात कार्यक्रमाचं आयोजन. जेनझींच्या मनातील प्रश्नांना फडणवीस उत्तर देणार. दिल्ली जंतर मंतरवर मुलांसह मुलींनीही शिव्या दिल्या, पण पंतप्रधान मोदींना फक्त मुलींच्या शिव्यांवर आक्षेप. मुलींच्या शिव्यांना सांस्कृतिक शॉक म्हणणाऱ्या मोदींवर राहुल गांधींचा हल्लाबोल. महिलांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुवाद्यांचा डाव. छात्रों की गूंज या कार्यक्रमात राहुल गांधींचा घणाघात. कोणत्याच महिलांवर कोणत्याच पुरुषाचा अधिकार नाही. शिक्षणातही मुलींसोबत भेदभाव केला जातो. राहुल गांधींची प्रतिक्रिया. पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं एमपीएससीच्या पेपर फुटीचा मुद्दा मांडला. 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चला फुटला. सीआयडीकडून प्रकरण दाबलं जात असून आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याचा आरोप. राहुल गांधींकडून मदतीचं आश्वासन. 99% अत्याचाराच्या घटनांमध्ये तक्रार दाखल होत नाही. सुरक्षेच्या अभावामुळे मुली शिक्षण, नोकरी सोडतात. राहुल गांधींचा घणाघात. दरवर्षी 4.5 लाख मुलींची जन्माआधीच हत्या होते. राहुल गांधींचा आरोप. भारताच्या मुली देशाची मोठी ताकद आहेत. तरुणांची लोकसंख्या ही भारताची सर्वात मोठी शक्ती. मात्र महिलांना 3 चौकटीत बसवण्याचा प्रयत्न. राहुल गांधींचं थेट वक्तव्य. स्वतःसाठी उभी राहणारी महिला देशाची सर्वात मोठी ताकद आहे. राहुल गांधींनी दिलं मुलींना प्रोत्साहन. 80% मुलींना त्रास दिला जातो. 30% मुलींवर कौटुंबिक अत्याचार केले जातात. राहुल गांधींचं वक्तव्य. 100 मधून 6 मुलींवर अत्याचार केला जातो. राहुल गांधींची माहिती. संपत असलेल्या पार्टीसाठी विद्यार्थ्यांचा वापर. राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी युवकांचा वापर केला जातोय. राहुल गांधींच्या कार्यक्रमावर बावनकुळेंची टीका. राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज. 3,000 लोकांना 30 ते 35,000 रुपये वाटले. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप. काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावर मंत्री योगेश कदमांची टीका. विद्यार्थ्यांना सरकारविरोधात भडकवण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा योगेश कदमांचा आरोप.
भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सप्टेंबर नंतर सरकारच्या पडझडीला सुरुवात होईल. भाजपने विरोधी बाकावर बसण्याची तयारी सुरू करावी. संजय राऊतांचा हल्लाबोल. महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यांनी थोडी शरम ठेवावी. राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम का करताय? छात्रों की गूंज यावर आरोप करणाऱ्यांवर वडेट्टीवारांची टीका. छात्रों की गूंज कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची उपस्थिती. स्टेजवर मुली राहुल गांधींकडे व्यथा मांडत असताना अंधारे झाल्या भावूक. सीजेपी आता राज्यभर सरकारी शाळेतील तपासणी करणार. प्रत्येक सीजेपी कार्यकर्ता प्रत्येक शाळेत जाऊन तपासणी करणार. शाळेत जाताना विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन जाणं बंधनकारक. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमधल्या शाळांची तपासणी होणार. लातूरच्या औसा पोलीस स्थानकात अभिजित दिपकेंसह 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल. शैक्षणिक कामात अडथळा आणल्याचा आरोप. महिला शिक्षिकेला धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप. तर दुसऱ्या शाळेतील मुलं आणून बसवल्याचा दिपकेंनी बनाव केल्याचाही आरोप. पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या भाजप मुख्यालयात भाजपच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत मोदींनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय. महेश लांडगेंसारख्या आमदारांना आवरा. सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे विनंती. तर महेश लांडगेंसारख्या आमदारांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची ही सुळेंची मागणी. सांगलीतल्या मोर्चातून भाजप आमदार महेश लांडगेंनी प्रक्षोभक भाषा वापरल्याने सर्व स्तरातून टीका. अपात्र लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या 9,605 कोटींचा हिशोब कोण देणार? जयंत पाटील यांचा सरकारला सवाल. जनतेच्या पैशांचा असा निष्काळजीपणे वापर समर्थनीय नसून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी. सुभाष देसाईंच्या वक्तव्यानंतर भास्कर जाधव झाले भावूक. देसाईंच्या वक्तव्य माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का. भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. भास्कर जाधव मुख्यमंत्री झालेला आवडेल. सुभाष देसाई यांनी हे वक्तव्य केलं होतं. केंद्रात मंत्रिपद मिळावं अशी प्रत्येकाची भावना, मात्र ते कुणाला द्यायचं हे नेत्यांच्या हातात. मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे 100% चान्सेस. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याकडून विश्वास व्यक्त. पार्थ पवारांनी घेतलेल्या बैठकीतील इनसाइड स्टोरीज समोर पक्षातील अंतर्गत वाद मिटवून लोकांसमोर जा. पार्थ पवारांच्या बैठकीत नेत्यांना सूचना. सोमवारी भाजप नगरसेवकांची तातडीची बैठक. सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश. सातत्याने होणाऱ्या टीका, अंतर्गत राजकारण, संवादाचा अभाव अशा अनेक विषयांवर चर्चा होणार. सूत्रांची माहिती. धाराशिवमध्ये भाजपात गेलेल्या नगरसेवकांविरोधात ठाकरे सेनेचे बॅनर्स. काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांपासून सावधान. ठाकरे सेनेची बॅनरमधून टीका. बीड जिल्ह्याची बदनामी थांबायला हवी. माजी आमदार भीमराव धोंडे यांचं वक्तव्य. रोज बातम्यांमध्ये हाणामारी, हत्येची बातमी दिसते. ही बदनामी थांबवण्यासाठी काम करू. भीमराव धोंडेंची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये विष्णुपुरी आणि सोनखेड येथील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याने आमदार आनंदराव पाटील बोंढारकर आक्रमक. दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. भिवंडी स्थायी समितीमध्ये थकबाकीदार असलेल्या ठेकेदारास पुन्हा ठेका देण्यास विरोधकांचा विरोध. आपल्या मर्जीतील थकबाकीदार असलेल्या ठेकेदारांना ठेका देण्याचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा आरोप. पुण्याच्या सासवड नगर परिषदेच्या कार्यालयात कचरा आणून महिलांचं अनोखं आंदोलन. कचरा, तुंबलेल्या ड्रेनेज लाईन, गढूळ पाणी पुरवठा आणि अस्वच्छतेच्या समस्यांमुळे त्रस्त झालेले नागरिक संतप्त. कचऱ्याचे ढीग आणत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त. साखरेचे दर वाढल्याने आता चहाच्या किमतीत 5 रुपयांनी वाढ. चहाच्या दरात वाढ झाल्याने चहा प्रेमींच्या खिशाला कात्री. सरकारने साखरेचे दर कमी करावे, नागरिकांची मागणी. भारत मोठा साखर उत्पादक देश असताना साखरेचा साठा 9 वर्षातील निच्चांकी पातळीवर का गेला? मल्लिकार्जुन खरगेंचा सरकारवर निशाणा. इथेनॉलसाठी ऊस वापरण्याच्या धोरणाचा फेरविचार करण्याची केली मागणी. बँकांचे कारखान्यांवर कर्ज असल्याने कारखानदारांकडे साखरेची साठवणूक कमी आहे. वाढत्या साखरेच्या दरांवर कृषी मंत्री दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया. कारखान्यांकडे साठवणूक असेल तर फायदा होईल, भरणेंचं वक्तव्य. अंगणवाडीतील पोषण आहाराच्या गुणवत्तेवर अंगणवाडी सेविकांकडून सवाल उपस्थित. निकृष्ट आहार दिला जात असल्याचा आरोप. अन्न आणि औषध प्रशासनाने आहाराचे नमुने तपासावे. अंगणवाडी कृती समितीची मागणी. तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर दुकानदारांकडून सुटं तेल विकणं बंद. भेसळ, चुकीचं लेबलिंग, असुरक्षित साठवणुकीमुळे एफडीएचा निर्णय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. हातावर पोट रोजंदारी करतो. पॅकिंगचं तेल घेऊ शकत नाही. सुटं तेल मिळणार नाही तर घरात खायचं काय आणि कसं? जळगावातल्या ग्रामीण भागातल्या महिलांचा प्रश्न. पॅकिंग तेल भेसळयुक्त नसतं याची काय गॅरंटी? महिलांकडून सवाल उपस्थित.
सुटे तेल विक्रीवर आयुक्त तुकाराम मुंडेंनी बंदी घातल्यानंतर अहिल्यानगरच्या शिर्डीमधील नागरिकांची चिंता वाढली. हातावर काम करणाऱ्या मजुरांची तसंच घरगुती तेल बनवणाऱ्यांचीही आता चिंता वाढली. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीचं रामगिरी महाराजांकडून कौतुक. भेसळयुक्त अन्न आणि वाढत्या आजारांबाबत रामगिरी महाराजांकडून चिंता व्यक्त. तर शुद्ध अन्न आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी शासनाने आणखी कडक नियम लागू करण्याची ही मागणी. अंगणवाडीमध्ये चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात किडे आणि अळ्या. जालन्याच्या अंबड तालुक्यातल्या जामखेडमधल्या अंगणवाडीतला प्रकार. पोषण आहाराचा पुरवठा तात्काळ बदला, गावकऱ्यांची मागणी. हायकोर्टाने अॅनालॉग पनीर विकणाऱ्या रेस्टॉरंटला फटकारलं. अॅनालॉग पनीर लोकांना खायला दिलं, आता तुम्ही थोडा भोगा. एफडीएच्या कारवाईला तात्काळ स्थगिती देण्यास नकार. नागपूरच्या वाढत्या विस्तारासोबत कायदा आणि सुव्यवस्था बळकट करणार. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा बैठक. अधिकाऱ्यांना निर्देश. पायाभूत सुविधांसाठी सीसीटीव्हीसह नवीन पोलीस स्थानकांनाही मान्यता दिल्याची माहिती. तर नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या 14पेक्षा जास्त मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.